आषाढी स्पेशल ओल्या नारळाचे रसरशीत असे लाडू. म्हटलं चला देवाला नैवेद्य गोडेचा दाखवूयात. त्याचा नैवेद्य दाखवायचा म्हणून हे रसरशीत असे ओल्या नारळाचे लाडू केलेले आहेत. ते एकदम सोप्या पद्धतीचे झटपट होणारे लाडू आहेत. चला जास्त व्हिडिओला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करते. इथे मी 2 नारळ घेतलेली आहेत. मस्त असे पाण्याचे नारळ आहेत आणि 2 दणकी मारल्यानंतर ना ते लगेच फुटतात. मग काय त्यातलं जे पाणी आहे ते छान असं एका वाटीमध्ये काचेच्या ग्लासमध्ये काढून घेतलं, जेणेकरून आपल्या घरातील लहान मुलांना ते प्यायला मिळालं की ते खूप आनंद देतात. नारळाचं पाणी प्यायला सगळ्यांनाच आवडतं. तुम्हाला आवडते का मला नक्की कमेंट करून सांगा. मग काय 2 दणके आणखी मारल्यानंतर त्यातलं जे खोबरं आहे ते वेगवेगळं केलं आणि त्यातली जी वरची साल असते ना काळी, जी आपण पाट म्हणतो, ती एकदम छान असं सोलणीने काढून घेतली. आता तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही काढा, नाही तर नाही काढले तरी चालेल. याची जी साल काढल्यानंतर ना हे असं मस्त असं गोरं पाणी दिसतं. गोरं पाणी दिसल्यानंतर ना आपल्याला याला कट करायचं. आता इथे कोण खिसत बसेल म्हणून मी इथे ना चॉपरने कट करून घेतलं. आता कट केल्यानंतर ना आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करायचं आहे, म्हणजे आपला इथे ना खिसण्याचा जो वेळ आहे तो वाचतो आणि आपला हातही दुखत नाही. म्हणून हे लाडू जे आहे ना पटकन झटपट होतात. कशी वाटली ट्रिक मला नक्की कमेंट करून सांगा. आता मिक्सरमध्ये ना प्लस मोडवर फिरवल्यानंतर त्याचं जाड बारीक बाहेर पडतं, म्हणजे कसं खिसलेल्या खोबऱ्यासारखं दिसतं. मग तुपामध्ये छान असं परतवून घेतलं. खमंग परतवल्यानंतर ना त्याचा जो सुवास जो असतो ना तो खूप छान असा दरवळतो आणि मग छान असं खोबरं भाजून घेतल्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे दूध. आता इथे मी 2 नारळ घेतलेली होती म्हणून 2 ग्लास इथे मी दूध टाकलेलं आहे, म्हणजे साधारणतः अर्धा लिटर दूध मी इथे टाकलेलं आहे. आणि हे दूध टाकल्यानंतर ना याला छान असं टेक्स्चर जे आहे ते असं मस्त होतं आणि याच्यामध्ये ना हा जे खोबरं आहे ते शिजून जातं आणि त्याच्यामुळे जो खोबऱ्याचा लाडू आहे ना तो खूप सॉफ्ट आणि खूप छान लागतो खायला. आणि आता आपल्याला याच्यामध्ये ना हे मी 3 वाट्या खोबऱ्याचा खीस घेतलेला होता, त्याच्यामुळे मला इथे 1 वाटी ज्या वाटीने मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने इथे मी साखर टाकते, म्हणजे जास्त गोडही होणार नाही. अगदी परफेक्ट जे माप आहे ते असंच आहे. 3:1 मी इथं घेतलेलं आहे आणि छान असं हलवून घेतल्यानंतर ना इथे साखरेचा पाकसुद्धा होईल आणि दूध आटल्यानंतर ना आपला जो लाडू आहे ना तो खायला उत्तम लागतो. तुम्हीसुद्धा करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करा. आणि आता हे जे दूध आहे ना याच्यामध्ये आटून जाईल. आटल्यानंतर आपलं खोबरंसुद्धा याच्यामध्ये शिजून जाईल आणि साखरेचा पाक झाल्यानंतर ना जो ग्लेज असतो ना साखरेचा छान असा या प्रकारचा आलेला तो खूप सुंदर दिसतो. आता बऱ्यापैकी अजून याच्यामध्ये दूध आहे, मला संपूर्ण आटवायचं आहे. त्याच्यासाठी मला अजून 15 मिनटं लागतील. साधारणतः अर्ध्या ते पाऊण तासामध्ये हे आपले लाडू परफेक्ट तयार होतात आणि हा लाडू खायला उत्तम लागतो. तुम्हीसुद्धा करून पहा आणि खायला तर मुलंसुद्धा आवडीने हा लाडू खातात. त्यांच्यामध्ये टिफिनलासुद्धा दिल्यानंतर हे मुलं नक्कीच आवडीने खातील. आणि हा जो लाडू आहे ना खाताना खूप छान लागतो, सॉफ्ट, पण याची जी टेस्ट आहे ते खूप अप्रतिम लागते. आता याच्यामध्ये मी वेलची पावडर जे आहे ते टाकून घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही त्यामध्ये जायफळ पावडरसुद्धा टाकू शकता. मग काय सगळं मिक्स केल्यानंतर थोडं 10 ते 15 मिनिटानंतर थंड होऊ दिलं. हे थंड झाल्यानंतर छान असे वळता येतात. गरम असताना सुद्धा वळता येतात, पण गरम असताना चटके लागू शकतात, म्हणून आपल्याला थंड झाल्यानंतर हे वळायचे. मी काय 2 हाताने मस्त असे लाडू जे आहे गोल गोल रसरशीत करून घेतले. आता पटापट लाडू झाल्यानंतर ना माझं संपूर्ण जे बाऊल आहे ते लाडूने भरलेलं होतं. याच्या 2 नारळामध्ये साधारणतः 10 ते 15 लाडू हमखास होतात आणि हे लाडू ना खायला पण छान लागतात आणि हेल्दी सुद्धा आहे. मुलांना टिफिनमध्ये द्यायला पण उत्तम पर्याय आहे. इथे ना माझे संपूर्ण बऱ्यापैकी लाडू जे आहेत ना वळून झालेले आहे. माझी आई ना असे हातावर चिपटे लाडू बनवायची. ते बनवायला ना खूपच सोपे आहेत. हातावर ना असा गोल गोल फिरवत जाऊन ना त्याला दाब द्यायचा, जेणेकरून हा ना चप्पट लाडू जो आहे ना तो तयार होतो. हा बेसनाचा रव्याचा असा जर कधी केला आणि त्यावर जर चारोळी लावली ना तो खूपच छान दिसतो. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा, तुम्हालाही आवडेल. आता माझे सगळे जे लाडू आहे ना तयार झालेले आहेत बनवून आणि बनवल्यानंतर ना इतके छान दिसत होते आणि सगळीकडे ना मस्त असा सुवास दरवळत होता आणि हा ना फोडून पाडल्यानंतर इतका छान दिसत होता रसरशीत. अगदी फोडल्यानंतर तोंडात पाणी सुटेल इतका छान मस्त मऊ झालेला होता. तुम्ही सुद्धा असा लाडू करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि